छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजपचे सूर जुळताना दिसत नाहीयेत। 6 बैठका होऊन सुद्धा जागा वाटपाचा तिढा सुटत नाहीये। भाजपचा अधिक जागांचा आग्रह आहे आणि तो सेनेला अमान्य आहे। आजच्या या बैठकीनंतर तोडगा निघणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपाचा पेच हा अधिक गडद होताना दिसतोय। दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची सलग 6वी बैठक ही तोडग्याविना संपलेली आहे। मात्र जागांच्या आकड्यावरून दोन्ही पक्षांनी आपली भूमिका ताणून धरल्यामुळे ही बैठक कोणत्याही ठोस निर्णयाविना संपलेली आहे। भाजप या निवडणुकीमध्ये 55 जागांवर लढण्यासाठी आग्रही आहे, तर भाजपनं शिवसेनेला 35 जागांसंदर्भात प्रस्ताव दिलेला आहे। मात्र शिवसेनेला हा आकडा अमान्य आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडे। विशाल, छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये काही आकड्यांवरून समीकरण जुळताना दिसत नाहीये। आज बैठक होणार आहे, आजच्या बैठकीमध्ये तरी तोडगा निघेल का? 6वी बैठक सुद्धा निष्फळ ठरली, कारण जागा वाटपामध्ये अजूनही शिवसेना आणि भाजपमध्ये तोडगा निघत नाही असं काहीसं चित्र दिसते। आणि त्यात आता भाजपनं या सगळ्यांवर तोडगा काढण्यासाठी एक समन्वय समिती सुद्धा स्थापन केली आहे। 5 मेंबर्स हे भाजपचे तर 5 मेंबर्स हे शिवसेनेचे आहे आणि या सगळ्यांनी समन्वय साधावा असं काहीसं वरिष्ठांचं म्हणणं आहे। मात्र हीच 5 मंडळी गेली काही दिवसांपासून सातत्यानं चर्चा करतायत, मात्र त्यात तोडगा निघत नाहीये। भाजपचा जास्त जागांवर दावा आहे, तर शिवसेनेला कमी जागा देण्यात येते आणि त्यामुळेच हे सगळं महायुतीचं घोडं हडलेलं संभाजीनगरमध्ये दिसतंय। शिवसेनेच्या दाव्यानुसार हे शहर त्यांचं होतं, या शहरात त्यांची ताकद होती, त्यामुळे निश्चितपणे त्यांना जास्त जागा पाहिजे असा त्यांचा दावा आहे। तर भाजपच्या म्हणण्यानुसार आता त्यांची ताकद वाढली आहे, त्यामुळे आम्हाला जास्त पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि या सगळ्यामुळं महायुतीचं कोडं सुटत नाही असं चित्र आहे। खरं तर 3 तारखेपासून प्रचार सुरू होणार आहे, अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे। मात्र अजूनही हे कोडं सुटत नसताना जे इच्छुक उमेदवार आहेत ते मात्र सगळे वैतागलेले आहेत। कधी महायुतीचं हे सगळं घोडं गंगेत न्हाणार आणि कधी जागा वाटप होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आता या सगळ्याबाबत एक पुन्हा महत्त्वाची बैठक आहे। आजच्या बैठकीत मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे असणार आहे। ते आल्यानंतर सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये आता तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज दुपारी ही बैठक होणार आहे। त्यामुळे गुंता सुटतोय का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर या समितीमध्ये नेमके कोण कोण आहेत आपण पाहूयात ग्राफिक्स मधून। तर या समन्वय समितीमध्ये ओबीसी विकास मंत्री अतुल सावे आहेत, त्याचबरोबर संजय केनेकर सुद्धा आहेत जे भाजपचे आमदार आहेत, तसंच भाजपचे खासदार डॉक्टर भागवत कराड सुद्धा या समितीमध्ये आहेत। या समन्वय समितीमध्ये कोण कोण आहेत आपण पाहतोय। तसंच शिवसेनेचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आहेत, तसंच संदीपान भुमरे आणि प्रदीप जयस्वाल सुद्धा यामध्ये आहेत।